इकडे नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी शेवटच्या घटका मोजते। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे। महायुतीच्या आक्रमकतेपुढे महाविकास आघाडी आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसते। नवी मुंबईमध्ये नेमकं राजकारण कसं सुरू आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपात प्रवेश। शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शरद पवार गटाचे प्रवक्ते राजू शिंदे भाजपात गेले। नवी मुंबईतील सद्यस्थितीतील या राजकीय उलथापालथी, महाविकास आघाडीचे एक एक करत सर्व नेते आणि नगरसेवक त्यांच्या पक्षांना सोडचिठ्ठी देत महायुतीत प्रवेश करतायत। महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाचा ओघ जास्त आहे। सध्या शिवसेना उभाटाचे 3 नगरसेवक उरलेत, यापैकी 2 नगरसेवक शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर आहेत। काँग्रेसचे सध्या 3 नगरसेवक असून यातील 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। उरला प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, तर त्यांचे 8 नगरसेवक असून त्यापैकी 5 नगरसेवक हे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। थोडक्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे उरल्या सुरल्या 14 नगरसेवकांपैकी तब्बल 9 नगरसेवक हे महायुतीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातंय। लोक आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी नव्या मुंबईतले बहुतेक लोक उत्सुक आहेत आणि लवकरात लवकर काही लोक सुद्धा काही येतीलच। आता ते शिंदे साहेब त्यांच्या संपर्कामध्ये आहे। बस फक्त माझं काम आहे हे नव्या मुंबईचं नेतृत्व करून सर्व लोकांना कॉर्पोरेशन करून एकत्रपणे ठेवणं आणि त्यांना प्रोटेक्ट करणं हे माझं काम आणि ते काम मी करतो। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला किंवा नगरसेवकांना पाठबळ मिळत नसल्याचं पक्षांतर करणाऱ्यांचं म्हणणं आहे। नेतृत्वकर्त्यांचीच सत्ताधाऱ्यांसोबत जवळीक असल्यामुळं आपण तरी सत्ताधाऱ्यांशी का संघर्ष करावा अशा भूमिकेत स्थानिक नेते आहेत। वरून जो पाठिंबा मिळाला पाहिजे होता वरिष्ठांकडून तो मिळत नाही, वरिष्ठ ऐकून घेत नाही, कोणाचं फोन न उचलणं वगैरे असे अनेक प्रकार आहेत। आणि काही वेळेला इथले जे स्थानिक काही नेते आहेत आता उरलेले ते सुद्धा काहीच नाही, आराम गैराम चालले, आरामशी होतंय काय, म्हणजे नेतृत्वहीन तिन्ही महाविकास आघाडी ही नवी मुंबईमध्ये झालेली आहे। दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पैशांचा पाऊस पाडून हे पक्षप्रवेश केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करते। लोकांकडे किंवा जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते संपले। आज मी कसा निवडून येईन पुन्हा याची लोकांना भ्रांत पडली आणि त्याचं सर्वे करून एकनाथ शिंदेची संघटना शिवसेना ही त्यांचा सर्वे करून ते एकेकाला गाठतात आणि मोठा ओघ हा मिंदे गटाकडे चाललेला आहे। दुःख या गोष्टीचं आहे की राजकीय पातळी किती घसरलेली आहे, नैतिकता राहिलेली नाही। खरं तर महाविकास आघाडीच्या उपरतीला पक्षश्रेष्ठींपेक्षा स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे। पक्षवाढीपेक्षा स्वतःचाच राजकीय विकास करण्यावरच या नेत्यांचा जास्त भर असल्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्तेही या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असल्याचं खासगीत बोलत आहेत। त्यामुळे आज पक्ष सोडून जाणाऱ्या या नेत्यांना कार्यकर्त्यांचा किती पाठिंबा मिळतोय हे येणारा काळच ठरवणार आहे। म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।